नमस्कार. आज आपण बघणार आहे इलेक्ट्रिशियन मध्ये जर सेकंड इयर मध्ये काय येतं की या ठिकाणी जर सगळ्यात 3 फेज मोटर आहे, सिंगल फेज मोटर आहे आणि डीसी मोटर्स आहेत. ओके. आणि काही ठिकाणी जनरेटर्स पण आहेत. तर त्या तिघांचं कॉम्बिनेशन जर करायचं असलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक ट्रेनर असतो. तर त्या ट्रेनरचं नाव आहे इलेक्ट्रिकल ट्रेनर म्हणून. तर बघा इथं दिलेलं आहे कंट्रोल पॅनल ऑफ इलेक्ट्रिकल मशीन ट्रेनर विथ पॉवर सप्लाय. मग ज्या आपण तिन्ही मोटर वापरतो, जसं समजा सिंगल फेज असेल, 3 फेज असेल, डीसी मशीन्स आहे आणि यालाच आपण काय म्हणतो जनरेशन पार्ट पण म्हणतो. ओके. तर मग हा यातून जनरेट पण करतो आणि आपल्याला डीसी सप्लाय पण देतो. मग आपण स्टार्टिंगला बघू की हा जर ट्रेनर आहे तर मग बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिकल्स आपण या ठिकाणी करू शकतो. ओके. तर बघा या ठिकाणी दिलंय आपल्याला एमएससीबीचा सप्लाय घेतलाय आपण. एमएससीबीचा सप्लाय मध्ये ही जी फर्स्ट मोटर आहे ही, तर ही आहे सिंगल फेज मोटर. ओके. मग सिंगल फेज ही आहे 3 फेज मोटर आणि ही आहे डीसी शंट जनरेटर प्लस या ठिकाणी मोटर. इकडनं जर काय केलं तर जनरेटर पण या ठिकाणी आपण एक चालू करून नंतर सप्लाय करू शकतो त्यातून आउटपुट. पण जर का समजा याच्यातून जर इथून जर सप्लाय दिला त्याला मोटर म्हणून करू शकतो. ओके. तर बघा कनेक्शन बघू. याचं दिलेलं आहे फेज न्यूट्रल. या ठिकाणी फेज न्यूट्रल येईल बरोबर. आणि हा जो आहे सप्लाय कसा देईल एमसीबी. एमसीबी मार्फत जाणार एमीटर, व्होल्टमीटर आणि एमीटर. म्हणजे ज्या ठिकाणी एक व्होल्टमीटर आणि एमीटरला जाईल. ओके. मग त्याच्या मार्फत जो येतो इंडिकेटर आणि हा जो आहे या ठिकाणी लावले कट ऑफ फ्यूज लावले आपण. परत ही मशीन चालू करण्यासाठी स्टार्टर लागतो. स्टार्टरच्या ऐवजी आपण वापरलं या ठिकाणी एमसीबी. आणि एमसीबीतून हा जो सप्लाय आला या ठिकाणी आउटपुट फेज आणि न्यूट्रलचा आलाय. आणि ही फेज न्यूट्रल मार्फत काय लावलं या ठिकाणी हे जे मोटर आहे या मोटरचे काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर ही जी माहिती दिलेली आहे बघा इथं इलेक्ट्रिकल मशीन ट्रेनरची एसी इंडक्शन मोटर आहे. HP दिलेलं आहे 2, व्होल्टेज 220, RPM 440, 1440 आणि या ठिकाणी जे दिलेलं आहे एम्पियर 8 एम्पियर आणि फेज दिलेले आहे एक सिंगल आणि फ्रिक्वेन्सी आहे ते किती असणार आपले 50 हर्ट्ज अशी ही मोटर दिलेली आहे. अशाच प्रकारे ही बघा या ठिकाणी ही 3 फेज मोटर आहे. 3 फेज मोटरचं बघा या ठिकाणी काय केलं तुम्हाला एसी इंडक्शन मोटर. HP दिलेलं आहे 2, RPM दिलेलं आहे 1440 या ठिकाणी इथे दिलेलं आहे 1440, व्होल्टेज दिलेलं आहे 440, एम्पियर 8 आणि फेज दिलेले आहे 3. म्हणजे ही 3 फेजची मोटर आहे. याच्यामध्येच तिसरी जी जोडलेली आहे ती आहे इलेक्ट्रिकल मशीन ट्रेनर मध्ये HP 2, व्होल्टेज 220, RPM 1440, एम्पियर 8, सायकल डीसी आहे म्हणून त्या ठिकाणी नसणार आणि फेज सिंगल. ओके. हे या ठिकाणी काय दिलेलं आहे डीसी मोटर दिलेले आहे. आता बघा या ठिकाणी याचं पहिलं तुम्हाला कनेक्शन सांगितलं. ओके. पहिल्याच कनेक्शन सांगितलं. इथून जर दिलं तर या ठिकाणी काय होतं हे चालू होतं. या ठिकाणी कसं चालू होते बघा या ठिकाणी हा जो सप्लाय दिला इथं बघा एमसीबी चालू होते. इथून जर केलं तर बंद होणार या ठिकाणी. ठीक आहे. अशा पद्धतीने काय होतं हे सिंगल फेजचं या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला स्पीड मोजायचं असेल, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी असेल किंवा या ठिकाणी हे बघा हा दिलेला आहे त्यांनी ब्रेक अरेंजमेंट सिस्टम असेल म्हणजे ही मोटर या ठिकाणी स्टॉप करता येईल आपल्याला ब्रेक अरेंजमेंटच्या द्वारे आणि ब्रेक टेस्टिंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल. दुसरं ही जी आहे 3 फेज मोटर आहे. आता हे 3 फेज मोटर मध्ये काय करतो आपण की जो सप्लाय घेतला बघा इथून मेन सप्लाय घेतला R, Y आणि B. ओके. आणि याच्यातला जो 3 फेज घेतला इथं बघा हा जोडला याचा इनपुट केला इथं RYB, MCB, 3 इंडिकेटर्स, व्होल्टमीटर आणि एमीटर. हे कसे दिलेले आहे हा याचा एक व्होल्टमीटर आणि हा याचा एमीटर आहे. मग याच्या मार्फत 3 कटआउट इथं बाहेर काढले आणि हे दिले आपण याला आउटपुट मोटरचे कनेक्शन. आता या ठिकाणी जे जोडत असतो आपण ते या ठिकाणी ड्युअल स्टार्टर जोडलं पाहिजे होतं. मग ड्युअल स्टार्टरच्या ऐवजी इथं एमसीबी जोडलंय. ओके. इथं याने ड्युअल स्टार्टर नाही जोडलं, इथं डायरेक्ट एमसीबी जोडलं. याचा सप्लाय चालू केला तर काय होईल हे जे कनेक्शन सिस्टम आहे ना इथं RYB ते हे जे मोटरचे जे याला टर्मिनल बॉक्स मध्ये या टर्मिनल बॉक्स त्याच्यामध्ये याला कनेक्शन देत आहे. त्याच्यानंतर ही मोटर चालू होईल. या चालू होण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हा चालू केल्यानंतर आपल्याला चालू होईल. मग याच्यावर तुम्ही प्रॅक्टिकल काय करू शकता तर मशीन ट्रेनर आहे म्हणजे तुमची कशी मशीन चालू होतं काय होतं हे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. ठीक आहे. सेम पुढं दिलेलं आहे मशीन ट्रेनर मध्ये. तर ही काय दिलेलं आहे डीसी शंट मोटर आहे. डीसी शंट मोटर म्हटलं तर एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह या ठिकाणी येणार.
कटआउट फेज, इंडिकेटर, व्होल्टमीटर आणि ॲमीटर. या ठिकाणी दिलेलं आहे व्हेरिएबल डीसी डिमर दिलेलं आहे आपल्याला. आता हे डीसी शंट मोटर असल्यामुळे काय दिलंय की या ठिकाणी हे डीसी शंट मोटर आहे ना, तर या ठिकाणी आर्मेचरचं दिलेलं आहे A1 A2, फील्डचं दिलेलं आहे F1 F2. मग जर शंट जर करायचं असेल तर आपण कसं करतो जनरली, तर हा A1 आणि F1 याला वर जोडतो पॉझिटिव्ह, आणि A2 आणि F2 याला एकत्र असं करतो, याची लिंक जोडतो, याला जोडतो आपण निगेटिव्ह. म्हणजेच काय होईल, याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या ठिकाणी मिळेल. मग आता आपण देत असताना सप्लाय हा फेज न्यूट्रल दिला, बरोबर. मग फेज न्यूट्रल दिला तर हे सप्लायचं सिस्टम आहे हे चालतं डीसी वर. याच्या आतमध्ये काय लावलंय, ब्रिज रेक्टिफायर लावलाय, डायोड लावलाय. त्याचं काय करतो तो AC टू DC त्या ठिकाणी कन्वर्ट करून देतो, आणि त्याच्यानंतर हे सगळे सिस्टम या ठिकाणी DC सप्लाय मध्ये चालतं. ओके, अशा पद्धतीने काय होतं, ही मशीन आपल्या या ठिकाणी चालू करता येतं आपल्याला. मग हा जो आहे इलेक्ट्रिकल मशीन ट्रेनर जो आहे, तर ज्या तिन्ही मशीन्स असतात आपल्याला डिपार्टमेंटमध्ये आपण वापरतो 3 ते 4, जवळपास काय झालं सिंगल फेज, 3 फेज, DC शंट मोटर, आणि याला जर काय इकडनं जर फिरवलं असेल याच्या मार्फत तर हाच बनतो या ठिकाणी जनरेटर. इकडनं जर सप्लाय दिला तर मोटर, आणि इकडनं जर याच्यातून जर बाहेरून जर फिरवला तर जनरेटर. असं जे प्रॅक्टिकल्स आहे या ठिकाणी आपण कव्हर करू शकतो. जर का बाकीच्या याच्यामध्ये जर एखाद्या लॅबमध्ये काही मशीन जर कमी असले तर आपण जनरली सगळ्या याच्यावर करू शकतो. ओके, धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील. आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेल. परत एकदा सांगेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नक्की पाठवा.